ट्रॅक वरती गोलंदाज आलाय आकाशला आपण पाहू शकाल आणि स्ट्राइक एंड वरती मंगेश स्ट्राइक एंड वरती आणि जर पाहिला तर नॉन स्ट्राइक एंड वरती अविनाशला आपण पाहू शकाल पहिला चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळते अगदी जर पाहिला तर रसिक बलिंगाची ही ऍक्शन खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाजाकडे आणि आता पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलं गेलं होतं या चेंडूवरती नक्कीच डॉट चेंडू आलाय सुरुवात मात्र सुरेख पाहायला मिळते या चांगला चेंडू पाहायला मिळतो अगदी जर पाहिला ना तर ब्लॉक होल्डचा मारा केला जातोय वारंवार जर विचार केला तर दोन्ही चेंडू मात्र ब्लॉक होल्डचे पाहायला मिळाले परंतु या चेंडूवरती एक धाव मात्र मिळतीये एका धावेनं मात्र इथे श्री गणेश होतोय टीम सावरोली टीमचा नक्कीच एक धाव फलकावरती लागली जाईल आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय खऱ्या अर्थानं दोन्ही टीम आपण पाहतोय एकामेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना बॅटिंग करण्याचा निर्णय मात्र सावरोली टीमनं घेतला इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय परंतु इथे पंचांना मात्र दंडित केलं या चेंडूला इट इज वाईड चेंडू खराब चेंडू अपांतर धाव मात्र या चेंडूवरती देखील मिळतीये एका धावेनं धावफलक मात्र जाऊन पोहोचतंय 2 या आकड्यावरती नक्कीच वारंवार चांगला गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अगदी जर पाहिलं ना तर वाईड यॉर्करचा प्रयत्न खऱ्या अर्थानं वारंवार होत आहेत आणि ते देखील सफल ठरतोय परंतु यावेळेस मात्र लाईन थोडीशी खराब होती आणि पंचांना देखील दंडित केलं या गोलंदाजाला इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतो अगदी जर पाहिला ना तर लोबर फुल टॉस होता आणि त्याला देखील मिस केलं फलंदाज मंगेश आपण पाहू शकाल स्ट्राइक एंड वरती इथून मात्र डॉट चेंडू आलाय वारंवार चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं मैदानाच्या हातमध्ये आपण पाहतोय विनेगाव कातलाची पाडी टीमची प्रथम जर पाहिला ना तर क्षेत्ररक्षण त्यांच्या वाटेला आलंय आणि ते क्षेत्ररक्षण जर पाहिलं ना त्यांच्या वाटेला चांगल्या प्रकारे आलं तर टॉस जिंकला असताना तरी देखील त्यांना क्षेत्ररक्षणच स्वीकारलं असतं असं मला तर वाटतंय कारण गोलंदाजी तितकीच धारदार आपल्याला पाहायला मिळते पहिला गोलंदाज आपण पाहतोय आकाश त्याने चांगली गोलंदाजी केली आहे यावेळेस मात्र चांगला चेंडू होता ओव्हरस्पीड चेंडू होता त्याला मात्र खोदून काढला आणि सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून ठोकलाय उतुंगा असा षटकार हार चढपाला सुरुवात केली आहे खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर अविनाशच्या बाट मधून हा षटकार पाहिला नक्कीच या षटकारच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय अगदी लॉंगॉनच्या दिशेनं फटका खेचला होता एकच धाव मात्र मिळते या चेंडूवरती देखील 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम सावरोली टीम नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी देखील राहिली आहे सावरोली टीमची प्रथम टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय मात्र घेतला तो का घेतला मात्र याचं उदाहरण देखील मैदानाच्या आतमध्ये देत असताना परंतु गोलंदाज देखील चालक आपल्याला पाहायला मिळतोय अगदी आकाश आपण पाहतोय वारंवार ब्लॉक होल्डचे चेंडू मात्र फेकले जात आहेत यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय अगदी जर पाहिला तर कॉर्नर रिजन मध्ये फटका तो शेवटच्या क्षणाला अडवला जातोय आणि तिथे फेकी थोडीशी चुकीची पाहायला मिळते तोपर्यंत 2 धाबा इथून कंप्लीट केल्या जात आहेत 2 धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचतोय 11 या आकड्यावरती पहिले षटक इथे कंप्लीट झालाय 11 धाबा मात्र खर्च केल्यात आकाश या गोलंदाजांना एक मोठा फटका जरूर आला 6 धाब्यांसाठी तरी देखील त्यानं मात्र कमबॅक केला 11 धाबा धावफलकावरती चला टीम मीटिंग नकोय कातलाची बाडी टीम
माधव पवार आपण जर कुठं असाल तर व्यासपीठावरती या. इथे दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होतीये. दुसऱ्या षटक मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज झालाय. करणला आपण पाहू शकाल. यस इथे पहिल्या षटकामध्ये 11 धाबा कुठून काढल्यात. आता दुसऱ्या षटकाला मात्र इथे सुरुवात होतीये. करण गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय. जर स्ट्राईक एंड वरती जर पाहिला तर मंगेश आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंड वरती अविनाशला आपण पाहू शकाल. नक्कीच जर पाहिला तर अविनाशच्या बाट मधून देखील एक षटकार देखील पाहिला. तर तो आता कशा प्रकारे केला जाईल त्यांचा देखील इथे पाहिलं जाईल. कारण धावसंख्या जर पाहिली तर चांगली आतापर्यंत राहिली आहे. इथे मात्र अट्रॅकर चेंडू आणि त्याला मात्र इथे पुल केलाय. काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून चेंडू फरार झालाय. 6 धाब्यांसाठी येतोय षटकार. इथे मात्र षटकार आला. या षटकारच्या साह्यानं धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. नक्की 17 आकडा आपण पाहतो गाठला गेलाय सावरोली टीमनं. आता कोणाला खतरा मात्र निर्माण होणार याच्यावरती देखील मात्र लक्ष लागलाय. कारण जर पाहिला तर धावसंख्या मात्र इथे 17 या आकड्यावरती आपण पाहतोय. इथून जर पाहिला ना तर दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे गोलंदाजाचं स्वागत केलंय करण या गोलंदाजाचा या षटकारानं. इथे मात्र ओरपी चेंडू होता परंतु इथे बाट आणि चेंडूचा संपर्क होत नाही. इट इज डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूवरती मात्र कोणतीही धाव मिळणार नाही. डॉट चेंडू इथून कमबॅक केलंय गोलंदाजानं. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी जर पाहिला ना तर आमंत्रण होतं फलंदाजासाठी आणि ते देखील स्वीकारलं गेलं मंगेश फलंदाजानं आणि तिथून मात्र कमबॅक केलंय. या वेळेस मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू पाहायला मिळतोय. वाईट चेंडू पाहायला मिळतोय. एक्स्ट्राची धाव देखील इथे मिळली जाईल. 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम सावरोली. इथे मात्र फटका फसलाय. अगदी झेल मात्र इथे ड्रॉप केला जातोय. साधी सोपी झेल मात्र इथे ड्रॉप केली जाते. मंगेश सारख्या फलंदाजाला मात्र इथे जीवदान दिलंय. या चेंडूवरती देखील एक धाव मात्र मिळली जाईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 19 या आकड्यावरती. 19 आकडा आतापर्यंत गाठला सावरोली टीमना. नक्कीच दुसरे षटक आपण पाहतोय मार्गस्थ आहे. आतापर्यंत जर पाहिला तर 4 चेंडूची फेकी केली आहे गोलंदाजांना आणि 8 धाबा त्यानं देखील खर्च केल्यात. यस सॉरी 3 चेंडू झालेत. माफी असावी. इथे मात्र ओरपी चेंडू त्याला मात्र लॉंग ऑफ रिझन मध्ये फटका दमदार पाहतोय. अगदी शतरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मात्र ट्रॅव्हल झालाय. 4 धाब्यांसाठी होतोय फरार. चौकार. इथे चौकार आलाय. चौकारच्या साह्यानं धावफलक जाऊन पोहोचलाय 23 या आकड्यावरती. इथे मात्र बॅटची एज लागली जाते. इथे क्षेत्ररक्षण देखील सुरेख पाहायला मिळतोय. फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षक चालक आपल्याला पाहायला मिळतोय. इथून मात्र डॉट चेंडू आलाय. जसा जसा चेंडूवरती मात्र फटका येतो ना त्या दुसऱ्या चेंडूवरती देखील कमबॅक करण्याचं काम मात्र गोलंदाज करतोय. कारण गोलंदाजी ट्रॅकवरती आतापर्यंत थोडासा महागडा ठरला गेलाय. परंतु जर पाहिला तर फलंदाजी सुरेख चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या वेळेस मात्र फटका फसलाय. अगदी जर पाहिला तर
कव्हर रिझन मध्ये असेल टिपला गेलाय. धक्का क्रमांक इथे पहिला मैदानाचा बाहेर येत बॉय. विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाला. मंगेश बॅक टू डग आउट. त्यानं देखील चांगलं फटकेबाजी देखील केली. चौकार आला त्याचा बॅट मधून. एक दुहेरी धाव देखील आली. एक सिंगल धाव त्याच्या बॅट मधून आली आणि आता तो मात्र डगआउटच्या रस्त्याला पाहायला मिळतोय. इथे न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आदित्यला आपण पाहू शकाल. अविनाश अजूनही जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये आहे. त्याच्या बॅट मधून देखील 2 षटकार आपण पाहिली. तो आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विघ्नेश आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला इथे सुरुवात झाली आणि विघ्नेश आलाय गोलंदाजी ट्रॅक वरती. विघ्नेशला मात्र आता चांगली कामगिरी करावी लागेल. पहिला चेंडू मात्र इथे खराब पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर ऑप्सिकच्या बाहेर चेंडू. इट इज वाईट. या अबांतर धाव मात्र इथे धावफलकावरती लागली जाईल. 24 या आकडावरती जाऊन पोहोचली टीम सावरोली. इथून सुरुवात मात्र विघ्नेशनं खराब केली आहे. कारण जर पाहिला ना तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं राहिली आहे कातलाची वाडी टीमची. परंतु इथून जर पाहिला तर सुरुवात इथे खराब केली जाते. विघ्नेश गोलंदाजी ट्रॅक वरती. इथे उर्फी चेंडू होता परंतु बॅटची कडा लागतीये आणि इथे मात्र विकेटची संधी निर्माण झाली आणि ते पंचांचा इशारा येतोय. थर्ड अंपायर येट इथे चेक केला जाईल. फलंदाज बाद असेल. इथे न्यू बॅटर मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मच्छिंद्रला आपण पाहू शकाल. सतत विकेट देखील इथे बहाल केली टीम सावरोलीनं आणि न्यू बॅटर मात्र मच्छिंद्रला आपण पाहू शकाल. आदित्य आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती. नक्कीच लेफ्ट हँड बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. जेव्हा जेव्हा लेफ्ट हँड बॅटर येतात तेव्हा तेव्हा गोलंदाजाला मात्र डोकादुखी ठरलं जातं. परंतु आता जर पाहिलं ना तर क्रिकेटमध्ये लेफ्ट हँड बॅटर येतो तो अगदी घातक ठरला जातोय. तर तो हा बॅटर मात्र आपण पाहतोय लेफ्ट हँड जो मात्र तिसऱ्या वन डाऊन साठी त्याला मात्र प्राधान्य दिलं होतं. तो स्ट्राईक एंड वरती. अजूनही एकही चेंडू मात्र त्यानं फेस केला नाही. पहिला चेंडू मात्र इथे फेस करण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज आपण पाहतोय विघ्नेशला. विघ्नेशनं मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे कारण विकेट देखील मिळवली गेली. या बळेच मात्र दांडी 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 गोल. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. रोहितला आपण पाहू शकाल. नक्कीच इथे लेफ्ट हँड बॅटर मात्र जो मैदानाच्या आतमध्ये गेला होता आदित्य, तो आता आशाभूत नजरेनं मात्र इथे मैदानाच्या बाहेर येतोय, कारण एकही चेंडू फेस केला नव्हता आणि पहिल्या चेंडूवरती मात्र इथे विकेट देखील मैदानाच्या बाहेर आली आहे. धक्का क्रमांक जर पाहिला ना तर तिसरा मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय. 24 या आकड्यावरती लागला गेलाय. न्यू बॅटर रोहितला आपण पाहू शकाल. इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला तर पॉइंट रिझन मध्ये फटका, परंतु फेकी चुकीची पाहायला मिळते. नक्कीच एक धाव मात्र कंप्लीट केली जाते या चेंडूवरती. एका धावेनं धावफलक मात्र हल्लं जात आहे 25 या आकड्यावरती. नक्कीच इथून कमबॅक केलं विघ्नेशनं, कारण जर पाहिलं ना तर दुसऱ्या षटकामध्ये धावा जरूर आल्या होत्या सावरोली टीमसाठी, परंतु तिथून विघ्नेशनं मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि त्यानं मात्र कमबॅक करून दिला आपल्या टीमला. इथून जर पाहिला ना तर आतापर्यंत जर पाहिला तर 2 धावा मात्र खर्च केल्या त्या गोलंदाजानं. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतो. अगदी लोवर फुलटॉस चेंडू, लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका. एकच धाव मिळते या चेंडूवरती देखील. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, कारण जे कमबॅक हवं होतं आपल्या टीमसाठी ते कमबॅक मिळून दिलंय गोलंदाज विघ्नेशनं. कारण जर पाहिलं तर चांगली धावसंख्या आतापर्यंत लागली गेली होती या टीम सावरोलीची, परंतु जसा विघ्नेशनं मात्र इथे या गोलंदाजी ट्रॅकवरती आला आणि तिथून मात्र इथून कमबॅक केलंय गोलंदाजानं. इथे पुन्हा एकदा ओरफी चेंडू होता आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवली जाते. नक्कीच इथे डॉट चेंडू आलाय. शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. आता जर पाहिला तर 26 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागले गेलेत. इथे मात्र लोबर फुलटॉस चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये हा फटका खेचला. एक धाव कंप्लीट. दुसरीचा कॉल आणि फेकी सुरेख पाहायला मिळते. अगदी रनआउट इथे पाहायला मिळेल. धक्का क्रमांक 4 इथे लागला गेलाय सावरोली टीमला. षटक क्रमांक इथे 3 मात्र कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 27 या आकड्यावरती जाऊन पोहोचले टीम सावरोली. असेल पलसझरी टीम. दोन्ही टीमला मी विनंती करतोय आपण टॉस साठी लगेच रिपोर्टिंग करा. जशी पहिली इनिंग समाप्त होईल त्याचा टॉस केला जाईल याची नोंद घ्या. आणि सेकंड राऊंड मात्र 3 षटकाचा मात्र खेळवला जाईल याची देखील नोंद घ्या. इथे मात्र जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवरती अजय आलाय. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र डॉट फेकलाय. चांगली गोलंदाजी खऱ्या अर्थानं या 2 गोलंदाजाकडून राहिली आणि 2 गोलंदाजाला थोडंसं मार जरूर पडला, परंतु तिथून मात्र 2 जसं विघ्नेश आला त्यानं कमबॅक केलं आणि अजयनं देखील आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी बॅटची आतली कडा लागून चेंडू मात्र गलीच्या दिशेनं ट्रॅव्हल होतोय. एकच धाव मिळते या चेंडूवरती. एका धावांना धावफलक जाऊन पोहोचतोय 29 या आकड्यावरती.
लो स्कोरिंगची खऱ्या अर्थानं मॅच आपल्याला पाहायला मिळते. परंतु अजूनही जर पाहिला ना तर 3 चेंडू इथून शिल्लक असतील. जर 3 चेंडू मागे एक किंवा 2 फटका जर चांगला आला ना तर चांगली धावसंख्या इथून रचली जाईल. परंतु ती तो फटका येणार का मैदानाच्या आतमध्ये? गोलंदाज चालाक पाहायला मिळत आहेत. इथे मात्र सुरेख चेंडू पाहायला मिळतो. अगदी जर पाहिला ना तर शरीरायष्टीवरती चेंडू मात्र जाऊन आदलला जातोय. इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. एका धावपैना धावफलक जाऊन पोहोचतोय 30 या आकडावरती. 30 आकडा आतापर्यंत गाठला गेलाय. नक्कीच जर पाहिलं तर शेवटचा षटक इथून शिल्लक असेल. या शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूची फेकी केली आहे गोलंदाज अजयनं आणि 3 धावा मात्र फक्त खर्च केल्यात. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली. 2 चेंडू इथून शिल्लक असतील. ज्यावेळेस हडबा बाटना फटका फसलाय. अगदी जर पाहिला तर साधी सोपी झेल मात्र इथे जमिनीला दान आणि रनआउटची विकेट. थर्ड अंपायर इथे मात्र रिव्ह्यू केला जातोय आणि पंच धावा किती? ओके ओके. स्ट्राइक एंड वरती फलंदाज बाद असेल. रनआउट. चांगली फेकी खऱ्या अर्थानं आपण पाहिली. तेवढा तितकंच चांगला मात्र यष्टीरक्षक आपण पाहतो. डायरेक्ट हिट लगावली आणि फलंदाजाचा मात्र इथे खेळ समाप्त केलाय आणि धक्का क्रमांक इथे 5वा मैदानाच्या बाहेर येतोय. शेवटचा चेंडू इथून शिल्लक असेल. या शेवटचा चेंडू कशा प्रकारे हा मात्र इथून केला जाईल. नक्कीच टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. सावरोली टीम आपण फलंदाज पाठवा लगेच. ओके. एकच रन जोडली जाते. फलंदाज जा लगेच. नवीन बॅटर मात्र गणेश गेलाय. नवीन बॅटर आपण पाहतोय. नक्की शेवटचा चेंडू असेल. टार्गेट सेट करणारा चेंडू असेल. या शेवटच्या चेंडू मध्ये मोठा फटका येणार का? यस. इथे मात्र एका हाताना चेंडू मात्र जाईल सीमार पार. 4 धाब्यांसाठी शेवट गोड करणारा चौकार. पस्तीस धावा धावफलकावरती सावरोली टीमच्या लागल्या जात आहेत. येणारे 24 चेंडू आणि 36 धाब्यांचा टार्गेट इथे सेट केला गेला आहे. नक्कीच जर पाहिला तर लो स्कोरिंगची खऱ्या अर्थानं मॅच आपण पाहतोय. परंतु 35 धाबा देखील चांगला टार्गेट खऱ्या अर्थानं पाहायला मिळतोय. कारण पल्लसधरीचा जर विचार केला ना तर फक्त 29 धावा होत्या आणि 30 धावेचा टार्गेट देखील त्यांना सेट केला होता आणि ते टार्गेट मात्र त्यांना डिफेन्स करून दाखवलं.
चला बर्ने टीम आणि पलसझरी टीम दोन्ही टीमचं कर्णधार इथे टॉस साठी या वरने टीमचा इथे उपस्थित आहेत मनोज झोरे पलसझरी टीम आपण या लगेच याच्यानंतर आपली मॅच असेल सेकंड राऊंडला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल परंतु जर इथे पाहिला तर पहिल्या इनिंगचा मात्र इथे शेवटचा सामना पाहायला मिळतोय एका साईडला कातलाची बाडी टीम आणि एका साईडला सावरोली टीमनं मात्र टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंगचा निर्णय घेतला होता आणि तो अंगलट खऱ्या अर्थानं आला गेलाय परंतु जर पाहिला ना 35 धावा देखील पुरेशा आहेत कारण जर गोलंदाज जर चांगली गोलंदाजी केली ना तर या 35 धावा देखील डिफेन्स करण्याची ताकद देखील त्यांच्यामध्ये आहे परंतु ती गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये तर बॅटर देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत दुर्गेश आणि प्रदीपला आपण पाहतोय यस इथे मात्र फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये गेलेत आता मात्र सामना सुरुवात करा पंच स्ट्राइक एंड वरती प्रदीपला आपण पाहतोय नॉन स्ट्राइक एंड वरती दुर्गेश चला सामन्याला लगेच सुरुवात करा आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आदित्य पलसझरी टीमचा देखील कॅप्टन इथे आलाय किरण पवार आणि मनोज झोरे चला टॉस लगेच करून घ्या रितेश इथे पहिला चेंडू मात्र कार्पेट लेवलला फटका खेचलाय मिड विकेट रिजन मध्ये इथे थोडीशी खराब कामगिरी पाहायला मिळते आणि इथे फेकी देखील चुकीची पाहायला मिळाली होती परंतु कलेक्शन सुंदररित्या पाहायला मिळतोय इथे रनआउटची विकेट पहिल्या चेंडूवरती रनआउट पाहायला मिळतोय इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र रनआउटची विकेट पाहायला मिळते एक धाव देखील मिळले जातीय दुसरीचा कॉल दिला होता तो अंगलट खऱ्या अर्थानं आलाय कातलाची वडी टीमला आणि इथे चांगला चेंडू चांगला डिलिव्हरी पाहायला मिळते अगदी जर पाहिला ना तर ब्लॉक होल्डचा मारा केला होता नक्कीच तेच रफ्तार चेंडू पाहायला मिळतोय अगदी वेग पाहायला मिळतोय या गोलंदाजाकडे यावेळेस लोवर फुल टॉस चेंडू इथे मात्र एक धाव कंप्लीट या चेंडूवरती एका धावानं धावफलक हल्लं जात आहे दोन या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम कातलाची वाडी नक्कीच जर पाहिला तर टार्गेट मात्र 36 धावांचा इथे रचलं गेलंय सावरोली टीमनं आणि त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत कातलाची वाडी टीम जाऊन पोहोचली आहे दोन्ही आकड्यावरती इथे पुन्हा एकदा ब्लॉक होल्डचा मारा केला जातो इथे एकच धाव पुन्हा एकदा मिळली जातीय वारंवार जर पाहिला ना तर सिंगल डबल न मात्र इथं प्राधान्य दिलं गेलंय कारण जर एखादा फटका आला ना तर पूर्णपणे प्रेशर मात्र बिल्डअप होईल कातलाची वाडी टीम कारण सिंगल डबल ना यस इथे मात्र टॉस जिंकलाय वरने टीमनं आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय इथे मात्र खराब चेंडू आलाय या खराब चेंडूना धावफलक मात्र वाढलं जात आहे 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम कातलाची वाडी इथे हा प्रकार चेंडू त्याला मात्र फक्त दिशा देण्याचं काम केलंय आणि चेंडू झालाय फरार 4 धाब्यांसाठी येतोय चौकार
इथे जर पाहिला तर नशिबाची साथ मात्र कातलाची वाडी टीमला आपण पाहतोय, कारण बॅटची एज लागली आणि सरळ चेंडू मात्र ट्रॅबल झाला लॉंग लेग रिजन मध्ये. 4 धाब्यांसाठी चौकार आलाय, चौकारच्या साहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचलंय 8 या आकड्यावरती. यावेळेस मात्र हेलिकॉप्टर लुक दिला जातोय आणि क्षेत्ररक्षक मात्र पोहोचला होता, परंतु जजमेंट चुकलं या क्षेत्ररक्षकाचं आणि आता झेल देखील झाली असती, परंतु थोडस जजमेंट चुकलं आणि त्याचा 2 धाब्यात रूपांतर केलंय. षटक क्रमांक इथे पहिला कंप्लीट आणि पहिल्या षटकामध्ये धाबा 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम कातलाची वाडी टीम. अजूनही जर पाहिला तर 18 चेंडू आणि 25 धाब्याची गरज. मंगेश गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिला चेंडू मात्र सुरेख पाहायला मिळतोय, परंतु इथे पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतोय. इट इज बॅड चेंडू. पंचांचे दोन्ही हात मात्र समांतर आपण पाहतोय. इथे खराब चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती एकेरी धाव मात्र धावफलकावरती लागली जाईल. 11 धावा धावफलकावरती लागला जात आहेत. अजूनही 25 धावांची गरज असेल. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच पहिला अबांतर धाव खर्च केली होती, परंतु तिथून दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केलाय. इथे डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू मात्र हाताळावेच लागतील. आपल्या टीमला जर विजयाच्या उंबरठ्यावरती आणायचा असेल ना, तर अशाच प्रकारची डिलिव्हरी मात्र इथे फेकावी लागेल गोलंदाजाला. इथे चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकानं मात्र चालाकपणा दाखवला. इथे मात्र चेंडू अडवला जातोय आणि एकच धाव देखील या चेंडूवरती मिळली जाईल. एका धावेनं धावफलक जाऊन पोहोचतोय 12 या आकड्यावरती. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षक राहिलंय फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षक आपण पाहतोय, कारण थोडस जर चकमक खाल्ला असताना तर चेंडू मात्र सीमापार देखील गेला असता, परंतु क्षेत्ररक्षक चालाक पाहायला मिळाला. इथे ब्लॉक होल्डचा मारा केला जातो भाई. अगदी जर पाहिला ना तर फलंदाजाला थांबवण्याचं काम मात्र इथे केलं जात आहे. इथे डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत जर पाहिला ना तर 3 चेंडूची फेकी केली आणि फक्त 2च धावा त्यानं खर्च केल्यात. अशा प्रकारची गोलंदाजी मात्र करावी लागेल. इथे मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोचणार का झेल खाली, परंतु पोचू शकला नाही. अखेरच्या क्षणाला मात्र बॅकअप सुरेख पाहायला मिळतोय. इथे मात्र रनआउटची विकेट. इथे सस्त्यात विकेट खऱ्या अर्थानं मैदानाच्या बाहेर येते. धक्का क्रमांक इथे दुसरा लागला जातोय. फलंदाज इथून होतोय बाद. इथे जर पाहिलं ना तर चांगला फटका होता, परंतु क्षेत्ररक्षक देखील पोचला नाही त्या ठिकाणी आणि 2 धावा देखील कंप्लीट आणि 1 विकेट देखील पाहायला मिळाली. म्हणजेच एका चेंडूवरती अनेक प्रकार घडले गेलेत. रन देखील आल्या, विकेट देखील मैदानाच्या बाहेर आली. इथे चांगला चेंडू अगदी जर पाहिलं ना तर गुडलेन स्पॉट वरती चेंडू मात्र पिचिंग झाला आणि सरळ मात्र विकेट किपरच्या हातामध्ये
जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. नक्कीच जितके जितके डॉट चेंडू येतील तितका प्रेशर मात्र कातलाची वाडी टीम वरती राहिला जाईल. परंतु एखादा फटका जर आला ना तर नक्कीच सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत होईल. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर 2 लगातारचे चेंडू निर्धाव फेकलेत. इथे षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालाय. धावफलक जर पाहिला तर 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचली कातलाची वाडी टीम. अजूनही जर पाहिला तर 12 चेंडू आणि 22 धावे संख्येची गरज असेल. यस इथे 12 चेंडू 22 धाब्याची गरज. प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी. इथे फुलटॉस चेंडू इथे नक्कीच अडवला जातोय चेंडू. तोपर्यंत इथे एकच धाव मिळली जाते. 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचली टीम कातलाची वाडी. नक्कीच आतापर्यंत सुरेख गोलंदाजी केली या दोन्ही गोलंदाजांना. आणि तिसरा गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज अविनाश. या बळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. इथे मात्र दुहेरीचा कॉल देखील झाला होता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथे थांबवलंय फलंदाजाला. या चेंडूवरती देखील एकच धाव मिळतीये. एका धावेनं धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 16 या आकड्यावरती. नक्कीच जर पाहिलं ना तर एकेरी दुहेरीनं मात्र धावफलक हालतं ठेवलंय कातलाची वाडी टीमनं. इथे चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर बॅटरचा मात्र नाकाला घासून मात्र चेंडू ट्रॅबल झाला. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट चेंडू आलाय. इथून सामना थोडासा कठीण खऱ्या अर्थानं आपल्याला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली अविनाश या गोलंदाजानं. अविनाशनं मात्र या सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम केलंय. कारण 12 चेंडू आणि 22ची गरज होती. आतापर्यंत 2च धाबा खर्च केल्यात. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. अगदी जर पाहिला ना तर फलंदाज आशाभूत नजरेनं पाहत राहिला या चेंडूकडे आणि डॉट चेंडू आलाय. इथे पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. षटक क्रमांक इथे 3 कंप्लीट झालाय. धाव फलक जर पाहिला तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचल्या टीम कातलाची वाडी. अविनाशचं देखील कौतुक करावं लागेल कारण 6 चेंडू त्यांना हाताळला आणि फक्त 2 धावा त्यांना खर्च केल्यात. सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम मात्र केलाय या गोलंदाजानं. आता मात्र समीकरण उरलंय 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. गणेश गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. इथे मात्र 6 चेंडू आणि 20 धाव संख्येची गरज. इथे मात्र पहिला चेंडू आणि आमच्या समालोचन कक्षाला सलामी देणारा येतोय 6 धावांसाठी षटकार.
बाद इथे मात्र या षटकारानं मात्र इथे रंग भरलाय मैदानाच्या आतमध्ये. आणि जर पाहिला ना तर असं वाटलं होतं सावरोली टीमनं मात्र आज सामना आपल्या खिशामध्ये टाकलाय, परंतु अजूनही संघर्ष चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा आडवा बाटना अगदी काऊ कॉर्नर रिझनच्या डोक्यावरून फटका दमदार बादवय संघर्षाचा शंखमान फोडणारा येतोय षटकार. इथे 2 चेंडू मागे 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले, म्हणजे 12 धावा खर्च केल्यात. आता मात्र समीकरण उरलंय 4 चेंडू आणि 8 धाव संख्येची गरज. 4 चेंडू 8 धावा मात्र सामना इथे पुन्हा एकदा पुनरागमन केलंय कातलाची वडी टीमनं. इथे पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं लॉंग ऑन रिझनला क्लिअर केलाय. 6 धावांसाठी येतोय उतुंगा असा षटकार. पलस जरी आणि वरने टीमनं मात्र टॉस जिंकला आणि इथे बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. यस आताची माज नितीन पवारनं जर कॅच सोडली तर चिंतामण पवार यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक.